प्रेज द लॉर्ड. मी अमृता सुरवसे. सुंदर अशा दिवसासाठी मी खरंच देवाचे खूप आभार मानते. थँक यू जीसस, थँक यू फॉर दिस डे. अँड टुडे वी आर गोइंग टू मेडिटेट जर्मया 30 वर्स 17. इर्मयाचा 30वा अध्याय 17व वचन आज आपण पाहणार आहोत. मी तर तुला आरोग्य देईन व तुझ्या जखमा बऱ्या करीन, असे परमेश्वर म्हणतो. हालेलुया. रिअली वॉट अ ग्रेट प्रॉमिस ऑफ लॉर्ड. खरंच खूप सुंदर असं वचन देवाने आज आपल्याला दिलं आहे. खरंच देव आरोग्य देणारा देव आहे. देव बरं करणारा देव आहे. तो हील करणारा देव आहे. खरंच त्याला कोणतीही गोष्ट अशक्य नाही. पण कधी कधी त्याची योजना, त्याचे प्लॅन्स हे वेगळेच असतात. आपण खूप वेळा म्हणतो की देव काय माझी प्रार्थना ऐकत नाही. मी किती प्रार्थना करते तरी देव मला काही बरं करत नाही. देव मला आरोग्य देत नाही. पण तसं नाही. देवाची प्रत्येकासाठी एक वेगळीच योजना असते. देवाचं वचन सांगते की आजार हा देवाच्या गौरवासाठी येतो. म्हणून खूप धीराने आपण त्याच्या दयेची प्रतीक्षा केली पाहिजे. आणि जेव्हा त्याचा प्लॅन आपल्या लाईफमध्ये फुलफिल होतो, पूर्ण होतो, तेव्हा खरंच अद्भुत कृत्य आपल्या लाईफमध्ये होतात. देवाचं वचन आज तुम्हाला काय म्हणत आहे ते ऐका. माझ्या मुला, माझ्या मुली, तू भिवू नको, तू घाबरू नको, ह्या रोगांना पाहून खचू नको. मी तुला आरोग्य देईन, मी तुझ्या जखमा बऱ्या करीन. तू भिवू नको, तू घाबरू नको, मी तुला बरे करीन. तुझ्या शरीरातील कोणताही रोग बरं करणं मला अवघड नाही, इम्पॉसिबल नाही. मला खरंच कोणतीही गोष्ट अशक्य नाही. तू विश्वास मात्र धर, म्हणजे मी तुला बरं करेन. खरंच त्याची योजना, त्याचे प्लॅन्स हे वेगळेच असतात. खरंच अद्भुत कृत्य करणारा देव आहे, बरं करणारा आपला देव आहे. म्हणून आजचं वचन तुम्ही खूप विश्वासाने रिसीव्ह करा. देवाच्या वचनावर विश्वास ठेवा. देवाच्या ह्या वचनाला क्लेम करा. देवाचं हे वचन तुमच्या लाईफमध्ये नक्कीच फुलफिल होईल. देवाचं हे वचन नक्कीच तुमच्या लाईफमध्ये कार्य करेल. दुसरे राजे याच्या 5व्या अध्यायात आपण पाहतो की आरामाच्या राजाचा एक सेनापती होता. त्याचे नाव नामान होते. तो थोर व प्रतिष्ठित होता, पण त्याला कोड होते. एके दिवशी आरामी लोकांनी छापा घातला व इस्रायल देशातून एका लहान मुलीला पळवून आणले. तिला कैद केले. नामानाने त्या कैद केलेल्या मुलीला आपल्या बायकोच्या सेवेसाठी आपल्या घरी ठेवले. ती मुलगी एके दिवशी नामानाच्या बायकोस म्हणाली, शम्रोनातल्या संदेष्टाची माझ्या धन्याची गाठ पडती तर किती बरे होते. त्याने त्याचे कोड बरे केले असते. कुणी एकाने जाऊन नामानास हे सांगितले की ती मुलगी असं म्हणत आहे. तेव्हा नामान कोडी त्या शम्रोनातल्या संदेष्टास भेटावयास निघाला. तो आपल्या घोडारथानेशी अलिशाच्या दारात जाऊन उभा राहिला. तेव्हा अलिशाने एका जासुदाच्या द्वारे त्याला असा निरोप पाठवला की जाऊन यार्दनात 7 वेळा स्नान कर, म्हणजे तुझे शरीर पूर्वीसारखे होऊन तू शुद्ध होशील. 11व्या वचनात आपण पाहतो की हे ऐकून नामान रागावून चालता झाला. तो म्हणाला, मला वाटलं होतं तो स्वतः माझ्याकडे बाहेर येईल आणि उभा राहून आपला देव परमेश्वर याचे नाव घेईल आणि माझ्या रोगाच्या ठिकाणी हात फिरून माझे कोड बरे करेल. हे असे होईल, मग हे असे होईल, मग तो संदेष्टा माझ्याकडे बाहेर येईल, तो माझ्यावर हात ठेवेल, मग माझे कोड जाईल, मग असं होईल, मग तसं होईल. असं सर्व काही तो नामान कोडी विचार करून आला होता. असं होईल असं त्याच्या मनात विचार होता. असा तो प्री प्लॅन करून त्याच्याकडे आला होता. पण असे काहीच झाले नाही. ना तो संदेष्टा बाहेर आला, ना त्याने त्याच्यावर हात ठेवला, ना त्याने त्याच्यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना केली. फक्त तो म्हणाला, जाऊन यार्दनात 7 वेळा डुबकी मार. म्हणून नामान चिडला, आमच्याकडे काही नद्या नाहीत का, की हा म्हणतोय की यार्दनात जाऊन 7 वेळा डुबकी मार. असे म्हणून तो चिडून रागाने परत निघाला. पण देवाचे प्लॅन्स हे वेगळेच असतात. त्याचे सेवक त्याच्याजवळ येऊन म्हणाले, बाबा, संदेष्टाने काही अवघड सांगितले असते तर तुम्ही केला नसता काय? तर स्नान करून शुद्ध व्हा, एवढेच तर त्याने आपल्याला सांगितले आहे. ते आपण का करू नये? मग त्याने देवाच्या माणसाने सांगितल्याप्रमाणे यार्दनात 7 वेळा डुबकी मारली. तेव्हा त्याचे शरीर लहान मुलासारखे होऊन तो शुद्ध झाला. हालेलुया. येथे गोष्ट आपल्याला कळते ती म्हणजे प्रत्येक गोष्टी देवाची एक योजना असते. आरामी लोकांनी जाऊन तेथे छापा मारावा. तेथून एका लहान मुलीला त्याने कैद करून आणावे. त्या मुलीने अलिशा संदेष्टाचे नाव सांगावे. खरंच ह्या सगळ्या गोष्टी देवाकडून होत्या. देवाने या सगळ्या गोष्टी प्रीप्लॅन करून ठेवल्या होत्या. नामानाने ज्या गोष्टी प्रीप्लॅन करून ठेवल्या होत्या, ज्या गोष्टी विचार करून नामान आला होता, तसं काहीच झालं नाही. पण ज्या गोष्टी देवाने प्रीप्लॅन करून ठेवल्या होत्या, देवाने ज्या गोष्टी ठरवल्या होत्या, त्याचप्रमाणे सर्व काही झालं. म्हणून देवाचं वचन सांगते की माझ्या मनात तुझ्यासाठी ज्या योजना आहेत त्या हिताच्या आहेत, अहिताच्या नाहीत. हालेलुया.
खरंच देवाला कोणतीही गोष्ट अशक्य नाही. देवाची तुमच्या प्रत्येकासाठी एक योजना आहे, एक प्लॅन आहे. खरंच त्याची प्लॅन्स, त्याची योजना ही वेगळीच असते. आज तुमच्या शरीरात जो कोणताही आजार आहे, जो कोणताही आजार आज तुमच्या शरीराला सतवत आहे, तो आज तुम्ही देवाच्या हातात द्या व देवाला म्हणा की हे देवा, तू आज मला बरं कर. देव आज नक्कीच तुम्हाला बरं करेल. तुमच्या शरीरातील जो कोणताही आजार आहे, खूप विश्वासाने आज तुम्ही त्याच्या हातात द्या आणि म्हणा की हे देवा, माझी नाही तर तुझी योजना माझ्या जीवनात पूर्ण कर. खरंच देवा त्याची योजना तुमच्या लाईफमध्ये पूर्ण करेल. तो नक्कीच तुमच्या शरीरातील आजार बरं करेल. तर चला देवाच्या वचनावर विश्वास ठेवूया, त्याच्या वचनाला क्लेम करूया. नक्कीच या वचनाद्वारे देव तुम्हाला खूप खूप आशीर्वादित करो. खूप लोकांना आज ह्या देवाच्या जिवंत वचनाची गरज आहे. खूप जणांपर्यंत तुम्ही आज देवाचं हे जिवंत वचन शेअर करा. देव तुम्हाला खूप खूप आशीर्वादित करो. शाल वी प्रे? हालेलुया. स्तुतीस पात्र, स्तुतीस योग्य देवा, धन्यवाद देते. हात उंच करून तुझी स्तुती, तुझा गौरव करते ईश्वराच्या. तुझ्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असू दे ईश्वराच्या. सुंदर अशा दिवसासाठी मी मनापासून तुझे आभार मानते ईश्वराच्या. सुंदर असं वचन, सुंदर असं गोड जिवंत असं वचन देव बाप्पा, तू आज आम्हाला दिलं उपकार मानते ईश्वराच्या. हो देव बाप्पा, खरं देव बाप्पा, तुझी योजना, तुझे प्लॅन्स हे वेगळेच असतात प्रभू ईश्वर. हो देव बाप्पा, तुझी योजना, तुझे प्लॅन्स देव बाप्पा आमच्या लाईफमध्ये देव बाप्पा तू फुलफिल कर प्रभू ईश्वर. हो देव बाप्पा, जेवढे मी तुझं हे वचन ऐकलंय प्रभू ईश्वर, त्या प्रत्येकाला तू आज आशीर्वादित कर प्रभू ईश्वर. आणि तुझी योजना देव बाप्पा आज तू प्रत्येकाच्या जीवनामध्ये पूर्ण कर. हो देव बाप्पा, यांच्या शरीरामध्ये जो कोणताही आजार आहे प्रभू ईश्वर, तुझ्या नावात प्रभू ईश्वर, त्यांच्या शरीरातील सर्व आजार निघून जाऊ दे देव बाप्पा. तू त्यांना स्पर्श कर देव बाप्पा आणि बरं कर. माझा विश्वास आहे ईश्वराज, तू माझी प्रार्थना ऐकलेली आहे. आग्रहाची विनंती करत आहे प्रभू ईश्वर, जेवढे प्रेयर रिक्वेस्ट आले तुझ्याकडे आले, प्रत्येक प्रेयर रिक्वेस्ट खूप विश्वासाने तुझ्या हातात देते. त्यांच्या सर्व गरजा, सर्व नीड्स नासरे येशू तू तुझ्या नावात आज पूर्ण कर. हो देव बाप्पा, मी आग्रहाची विनंती करत आहे प्रभू ईश्वर, जेवढे लोक देव बाप्पा आजारी आहेत, त्रासात आहेत, संकटात आहेत प्रभू ईश्वर, हॉस्पिटलमध्ये आहे देव बाप्पा, त्या प्रत्येकांना तू स्पर्श कर आणि बरं कर. माझा विश्वास आहे ईश्वराजा, तू माझी प्रार्थना ऐकलेली. आय प्रे इन द मायटी नेम ऑफ जीसस. आमेन.